नमस्कार, मी रुचिता. अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, काकडी आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव आज 50 ते 100 रुपयांनी वाढले होते. प्रक्रिया प्लांट्सने आज सोयाबीनची खरेदी 5,500 ते 5,700 रुपयांच्या दरम्यान केली. दुसरीकडे बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. पुढील काळात बाजारातील सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाचा भाव स्थिरावलाय. कापसाची बाजारातील आवक मर्यादितच आहे. असं असलं तरी कापसाचा भाव दबावतच आहे. देशातील बाजारात कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय. सध्या कापसाची विक्री प्रति क्विंटल सरासरी 7,500 ते 8,000च्या दरम्यान केली जाते. देशातील बाजारावर सीसीआयच्या कापूस विक्रीचा दबाव आहे. सीसीआय कापूस विक्री करत असल्याने भाव वाढीला खीळ बसली आहे. त्यामुळे कापसाचा भाव पुढील काळातही सीसीआयच्या कापूस विक्रीनुसार बदलू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात कांद्याची आवक वाढलेली आहे, तर दुसरीकडे कांद्याला उठाव स्थिर आहे. आवकेच्या दबावानुसार दरात मागील काही आठवड्यांमध्ये नरमाई पाहायला मिळाली. महिन्याच्या सुरुवातीला 1,500 रुपयांच्या दरम्यान असलेला कांदा भाव आता 1,000च्या घरात पोहोचलाय. कांद्याला सरासरी 900 ते 1,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. काही बाजारांमध्ये काही कांद्याला 1,500 रुपयांचा भाव मिळतोय, पण बहुतांश कांदा कमी भावातच विकला जातोय. कांदा बाजारावरील दबाव कायम राहील असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात काकडीला मागील काही दिवसांपासून उठाव वाढलाय. उन्हाचा चटका वाढत असल्याने काकडीला मागणी येते, परंतु सध्या बाजारातील काकडीची आवकही अनेक ठिकाणी कमी आहे. त्यामुळे काकडीचे दर टिकून आहेत. सध्या काकडीला प्रति क्विंटल सरासरी 1,300 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. काकडीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून पपईची आवक स्थिर आहे, तर दुसरीकडे पपईला मिळणारा उठाव चांगला आहे. यामुळे पपईचे भाव मागील 2 आठवड्यांमध्ये टिकून असल्याचं दिसतंय. सध्या पपई गुणवत्तेप्रमाणे प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000 रुपयाने विकली जाते. उन्हाचा चटका वाढत असल्याने पपईला उठाव मिळतोय. पुढील काही दिवसांमध्ये मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसंच पपईची आवकही सुधारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पपईचा बाजार स्थिर दिसू शकतो असा अंदाज पपई व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.